वाऱ्यावरची वरात नाटकात पुलं खाली बसलेले असतात आणि त्यांच्या समोर श्रीकांत मोघे आणि इतर सहकारी गाणं गातात. दिल देके देखो मुझे मत रोको या सीनला त्यांनी आपल्या अप्रतिम परफॉर्मन्सने ज्या उंचीवर नेऊन ठेवलंय त्याला तोड नाही. त्यांचा मुद्राभिनय, शब्दांसोबत खेळणं, ताल धरणं, त्या तालावर शरीराला झुलवणं आणि एवढं करून आपला निष्पापपणा कायम ठेवणं हे केवळ श्रीकांत मोघेच करू शकतात. हा काय ताकदीचा नट आहे हे सिद्ध करण्यास एवढा एकच सीन पुरेसा आहे. अशा या प्रतिभावान नटाचा जन्म 6 नोव्हेंबर 1929 रोजी किर्लोस्कर वाडी इथं झाला. त्यांचे वडील राम मोघे हे किर्लोस्कर वाडीमध्ये नोकरीला होते. यासोबतच राम मोघे हे कीर्तनही करत असत. श्रीकांत यांच्या आईचं नाव विमला होतं. त्यांचं बालपण 2 भावंड सुधीर आणि मेघा यांच्यासोबत किर्लोस्कर वाडी इथंच गेलं. किर्लोस्कर वाडी हायस्कूलमध्ये ते 10वी पर्यंत शिकले. लहानपणी सुधीर यांना कुस्तीची खूपच आवड होती. त्या काळात त्यांनी अनेक कुस्त्या जिंकल्या होत्या. औंध संस्थानाकडून त्यांना कुस्तीसाठी मोठं इनाम देऊन गौरवण्यात सुद्धा आलं होतं. पुढे त्यांनी सांगलीच्या विलिंग्टन महाविद्यालयात विज्ञान शाखेला प्रवेश घेतला. इथे पहिल्या वर्षाला असताना त्यांची पु ल देशपांडे यांच्याशी ओळख झाली. त्यानंतर ते पुण्यातील SP कॉलेजमध्ये शिकायला गेले. वडिलांच्या कीर्तन सेवेचा त्यांच्यावर मोठा प्रभाव पडला होता. शब्दसंग्रह, उच्चार, वाक्यातील चढ उतार किंवा मग स्वरांची जाण या सगळ्या गोष्टींचा त्यांचा चांगला अभ्यास झाला होता. यातच त्यांच्या नाट्यवेडाला इथं अत्यंत पोषक वातावरण मिळालं आणि त्यांच्यातला नट बहरला. यातूनच त्यांना आकाशवाणी पुणे केंद्रावर नाट्य अभिवाचन, कविता सादरीकरण यांच्या संधी मिळत गेल्या आणि या संधीचं त्यांनी वेळोवेळी सोनं सुद्धा केलं. दरम्यान शिक्षण पूर्ण झाल्याने त्यांना पुण्याच्या किर्लोस्कर कंपनीत नोकरी मिळाली. मात्र या नोकरीत त्यांचं मन रमेना. त्यांना सतत नाटक आकर्षित करत होतं. अखेरीस वर्षभरानंतर त्यांनी नोकरीला रामराम ठोकला. मग त्यांनी काही नाटकांमध्ये काम केलं. शरद तळवलकर यांच्यामुळे त्यांना अंमलदार नाटकात प्रमुख भूमिका साकारता आली. 1955 सालच्या राज्यनाट्य स्पर्धेत मामा वरेरकर लिखित अपूर्व बंगाल हे नाटक मोघे यांनी सादर केलं. या नाटकात त्यांनी जबरदस्त परफॉर्मन्स दिला. त्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं पारितोषिक सुद्धा मिळालं. पुढे मग त्यांना दिल्लीच्या आकाशवाणी केंद्रावर नोकरी लागली. तिथे ते मराठीतून बातम्या द्यायचे. श्रीकांत मोघे आपल्याला बातम्या देत आहेत अशा खड्या आवाजात ते बातम्या देताना श्रोत्यांना खूपच आवडायचं. दिल्लीत त्यांचा हिंदी, उर्दू, इंग्रजी आणि बंगाली अशा वेगवेगळ्या भाषांचा अभ्यास झाला. जमाना, उलझन, ढांग, मृच्छकटिकम, मिट्टी की घडी और भगवान देखता रहा अशी काही नाटकं त्यांनी दिल्लीत असताना केली आणि आपल्यातल्या अभिनेत्याला आणखीनच धारदार केलं. या दरम्यान त्यांना आर्किटेक्चरचं क्षेत्र खुणावं लागलं आणि त्यांनी दिल्लीतील नोकरी सोडून मुंबई गाठली. इथे मग त्यांनी आर्किटेक्चरचं शिक्षण घेतलं. नाटक मात्र चालूच होतं. कृष्णाकाठी कुंडल या नाटकाद्वारे त्यांना पुलंसमवेत काम करण्याची संधी लाभली. तुझं आहे तुझपाशी या नाटकातील श्याम या व्यक्तिरेखेने मोघे यांना खूप प्रसिद्धी दिली. लेकुरे उदंड झाली या नाटकामुळे श्रीकांत मोघे रंगभूमीवर अजरामर झाले. आपल्या परफॉर्मन्सने त्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. पट्टीचे गायक नसतानाही त्यांनी वाऱ्यावरची वरात आपल्या परफॉर्मन्सने जबरदस्त खुलवली होती. स्वरांची उत्तम जाण आणि शब्दांवरची प्रभावी पकड यांचं मिश्रण करत त्यांचा अख्खा देह या नाटकात बोलत असतो. ज्यांना त्यांचा हा परफॉर्मन्स लाईव्ह पाहता आला ते खरे तर भाग्यवानच मानायला हवेत. पण ज्यांना हा परफॉर्मन्स लाईव्ह पाहता आला नाही त्यांनी आवर्जून हे नाटक युट्यूबवर पाहावं. इतकं अप्रतिम मोघे यांनी काम केलंय. त्यांनी काम केलेल्या नाटकांची यादी तशी खूपच मोठी आहे. अश्रूंची झाली फुले, अश्वमेघ, असं झालं आणि उजाडलं, आंधळ्यांची शाळा, एका घरात होती, कथा कुणाची व्यथा कुणाला, कृष्णाकाठी कुंडल, गरुड झेप, गारंबीचा बापू, घरोघरी मातीच्या चुली, ची सौका चंपा गोवेकर, 84चा फेरा, जावयाचं बंड, तुझं आहे तुझपाशी, देवकी, नवी कहाणी स्मृतिपुराणी, मी स्वामी या देहाचा, मी जिंकलो मी हरलो, मृत्युंजय, राजे मास्तर, रात्र नको चांदणी,
लेकुरे उदंड झाली, सरी ग सरी, सुंदर मी होणार, सीमेवरून परत जा, अशी अनेक. मला उमगलेले पुलं आणि माझी आनंद यात्रा असे एकल नाट्य ते सादर करायचे. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन प्रयोग केले. नाटकानिमित्त ते जगभर फिरले आणि देशोदेशीच्या नाट्य चळवळींचा त्यांनी अभ्यास केला. तिथल्या रंगभूमीवरील नवीनतम गोष्टी जाणून घ्यायचा त्यांचा सदोदित प्रयत्न असायचा. नाटकावर त्यांचं मनापासून प्रेम होतं. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी 60 पेक्षाही अधिक नाटकांमध्ये काम केलं. आपल्या अंगभूत अभिनयाने रंगभूमी गाजवणाऱ्या या अभिनेत्याकडे सिनेसृष्टीचं लक्ष गेलं नसतं तरच नवल. प्रपंच या 1961च्या सिनेमातून त्यांनी सिने जगतात पाऊल ठेवलं. पुढे मग त्यांनी संत निवृत्ती ज्ञानदेव, शेवटचा मालुसरा, नंदिनी, दैव जाणिले कुणी, उंबरठा, कालचक्र, काका मला वाचवा, भन्नाट भानू, हा खेळ सावल्यांचा अशा काही सिनेमांमधून काम केलं. दोस्त असावा तर असा हा त्यांचा एक उल्लेखनीय सिनेमा. सिंहासन हा त्यांच्या करिअरमधील एक अत्यंत महत्वाचा सिनेमा. यातील इतर कलाकारांबरोबर त्यांनीही आपल्या परफॉर्मन्सने सगळ्यांना चकित केलं होतं. तू तिथे मी हा त्यांनी अभिनय केलेला अखेरचा सिनेमा होता. त्यांनी अनेक हिंदी सिनेमांमध्येही काम केलं. आपल्या कारकिर्दीत त्यांनी 50 पेक्षाही अधिक चित्रपटात काम केलं. छोट्या पडद्यावरही ते ऍक्टिव्ह होते. स्वामी ही त्यांची अतिशय गाजलेली मालिका. यात त्यांनी साकारलेला राघोबा दादा आजही अनेक प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्यांना आपल्या कारकिर्दीत अनेक पुरस्कार लाभलेत. स्पर्धांव्यतिरिक्त सुद्धा अनेक पुरस्कारांवर त्यांनी आपलं नाव कोरलं. नानासाहेब फाटक स्मृती पुरस्कार, केशवराव दाते पुरस्कार, काशीनाथ घाणेकर पुरस्कार, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार, नानासाहेब फाटक पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचा 2014चा प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा कला गौरव पुरस्कार, लोककल्याण प्रतिष्ठान पुरस्कार, झी मराठी जीवन गौरव पुरस्कार, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा पुरस्कार आणि शाहू छत्रपती पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना लाभले आहेत. 2012 मध्ये सांगली इथं झालेल्या 92व्या मराठी नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांचं वाचनही अफाट होतं. वाढत्या वयानुसार शरीरावर अनेक मर्यादा येत असतानाही ते अनेक कार्यक्रमांना हजेरी लावायचे. 1974 मध्ये त्यांचा विवाह डॉक्टर शोभना यांच्याशी झाला. त्यांचे पुत्र शंतनू मोघे हे अभिनेते आहेत, तर त्यांच्या सून प्रिया मराठे ही मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. 6 मार्च 2021 रोजी त्यांचं वयाच्या 91व्या वर्षी निधन झालं. आपल्या आवडत्या क्षेत्रावर आयुष्यभर प्रेम कसं करावं याची शिकवण त्यांनी दिली. सतत कलेचा ध्यास असलेल्या या प्रतिभावान कलाकाराचा आज जन्मदिन. त्यानिमित्त त्यांना बायोस्कोप आर्ट्स कडून मानवंदना. आपल्याला श्रीकांत मोघे यांनी केलेली कोणती भूमिका भावते हे आम्हाला नक्की सांगा. या व्यतिरिक्त त्यांच्या संदर्भातली एखादी आठवण किंवा किस्सा आपल्याला ठाऊक असल्यास तो नक्की आमच्यासह शेअर करा.